बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। मनोज जरांगेंचा महायुती सरकारवरती गंभीर आरोप बघायला मिळतोय। मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा विधानसभा निवडणुकीत परिणाम भोगा। जरांगे पाटील यांचा महायुती सरकारला हा इशारा बघायला मिळतोय। तर आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। आपण सकाळी पाहिलं होतं त्यांची प्रकृती काहीशी खालावलेली दिसते। गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं जरांगे म्हणाले। आमरण उपोषण कठोर चालू आहे। बैठका घेऊन निर्णय काढू दाटोमोठी लाडीगुडी लावित असते मराठ्याला। गोड बोलून काटा काढायचं काम करत असते। एका दिवसाचा अंदाज दिसतोय। मग एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरण उपोषण सुरू आहे। तातडीने मार्ग काढतो म्हणायचं 5-5 दिवस होऊ द्यायचे। म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं। शक्यता अशी वाटते अंदाज। त्यांना जर मराठ्याची माया असते 4-4 दिवस उगूच दिले नसते त्यांनी। या क्षणाला तपासणी केल्यानंतर काही तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत चौथ्या दिवशी ढासळत चालली आहे, त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील। हा डॉक्टर म्हणलं काहीतरी 80 BP काहीतरी म्हणलं। मला नाही कळालं ते काय ते कमी झाला। उपचार घ्यावा लागते सलाईन मी नाही घेणार। मागच्या सारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही घेणार। तर आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, खरं तर गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, गंभीर आरोप केलेला आहे मनोज जरांगेंनी। खरं आहे अमित, मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी सरकारवर पुन्हा एकदा आरोप केलेले आहेत। आणि खरं आहे कारण जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होऊन 3 दिवस झालेत, 72 तास उलटलेत, मात्र सरकारकडून अद्यापपर्यंत कुठलाही संपर्क जरांगे पाटलांसोबत झालेला नाहीये। गोड बोलून सरकार काटा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय जो आहे तो जरांगे पाटलांनी बोलून दाखवला आहे। सोबतच याआधी जरांगे पाटलांनी हे देखील सांगितले की जर सरकारने आमची मागणी पूर्ण केली नाही तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही 288 उमेदवार जे आहेत ते विधानसभेच्या निवडणुकीत उतरवू असं मनोज जरांगे पाटलांनी याआधी सांगितलं होतं। आणि आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की जर सरकारने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर मराठा समाज त्यांना येणाऱ्या काळामध्ये कचका दाखवेल असं म्हणत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला एक इशारा दिल्याचं आपण म्हणू शकतो। जर पाहायला गेलं तर जरांगे पाटलांची प्रकृती जी आहे तर ही ढासळण्यास सुरुवात झालेली आहे, मात्र जरांगे पाटील आपल्या आमरण उपोषणावर ठाम आहेत। ते उपचार देखील नाकारत आहेत। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी आरोग्य विभागाचं एक पथक आलं होतं। जिल्हा शल्यचिकित्सक असतील किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी असतील हे देखील या ठिकाणी आलेत। त्यांनी जरांगे पाटलांशी संवाद साधला आणि जरांगे पाटलांनी आता तरी उपचार घ्यावेत अशी त्यांना विनंती केली आहे। मात्र जरांगे पाटील आपल्या आमरण उपोषणावर ठाम आहेत। जर पाहायला गेलं तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि असं असताना जालना जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि असं असताना जोरदार पाऊस असताना देखील जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाज जो आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेला आहे। जरांगे पाटलांनी समाजाला आवाहन केलं होतं की सध्या शेतीची कामं सुरू आहेत, शेतीची लगबग सध्या सुरू आहे आणि असं असताना शेतीची कामं सोडून कोणीही अंतरवालीत येऊ नका। मात्र मनोज जरांगे पाटलांपोटी असलेला जो जिव्हाळा आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येत आहे आणि जरांगे पाटलांच्या मागणीला पाठिंबा देत आहे। सोबतच जरांगे पाटलांनी आता तरी उपचार घ्यावेत अशी देखील मागणी करत आहेत। मात्र जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, यावर जरांगे पाटील ठाम पाहायला मिळत आहेत। अमित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।